नमस्कार, मी आयशाज मराठी रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत करते. लहान मुलांसाठी स्पेशल नाश्ता म्हणजे बटाटा आणि रव्याची रिंग मी आज बनवणार आहे. लहान मुलांना असे वेगवेगळ्या शेपचं काहीतरी अन्न खायला खूप आवडतं आणि आता ही बटाटा रवाची रिंग आपण बनवणार आहोत. अगदी हेल्दी आणि घरीच अशा छान स्नॅक्स तयार होईल आणि नाश्ताही म्हणून बनवू शकता. त्यासाठी 2 बटाटे मी छान उकडून घेतले. आता हे संपूर्ण मी मॅश करून घेते आहे. हे बघा, या पद्धतीने संपूर्ण बटाटा व्यवस्थित मॅश करून घ्यायचा आहे. तो व्यवस्थित शिजलेला असेल तर तो पूर्ण मॅश होऊन अगदी बारीक होईल. त्यासाठी व्यवस्थित तो बटाटा शिजून घेणं महत्त्वाचं आहे. आणि आता हे सगळं मॅश केलेलं मी जमा करून घेतलं आहे. आता इथे फोडणीची तयारी करते. त्यासाठी मी 2 चमचे साधारणतः तूप घालून घेतले. लहान मुलं जर तूप खात नसेल तुमचे तर तुम्ही तेल घातलं तरी चालेल, पण तुपाने छान टेस्ट येते. आता ह्या तुपामध्ये 1-2 चमचे मी कापून घेतलेला लसूण घालून घेतला आहे. लसणाने छान फ्लेवर येतो म्हणून बारीक कापून घेतलेलं लसूण मी घालून घेतला आहे. तुम्ही चेचून घेतला तसा लसूण घातला तरी चालेल, आवडीनुसार तुम्ही घालू शकता. एक अर्धा चमचा मी चिली फ्लेक्स घालून घेतले. 4 ते 5 कढीपत्त्याची पाने कापून घेतली होती, तीही मी या फोडणीत घालून घेतले आणि अगदी मध्यम आचेवरती ही फोडणी तयार करून घेते. आता अर्धा वाटी मी रवा घालून घेतला आहे. रवा आता व्यवस्थित त्यामध्ये भाजून घेणार आहे मी. हे बघा, ह्या पद्धतीने पूर्ण तुपात व्यवस्थित रवा भाजून झाल्यावरती एक अर्धी वाटी मी पाणी घालून घेते आहे. हे बघा, या पद्धतीने अगदी थोडासा आपल्याला रवा घालायचा आहे, फार घालून घ्यायचा नाही आहे. आणि आता ह्या रव्यामध्येच मी 1 चमचा साधारणतः मैदा घालून घेतला आहे. आता मैदाही यामध्ये मिक्स करून छान याचा कणकेसारखा गोळा होईल या पद्धतीने मस्त तो फ्राय करून घेणार आहे. हे बघा, व्यवस्थित असा गोळा झाला आहे मैदा घातल्यानंतर रवाही. आणि आता हे मी एका पात्रात काढून घेणार आहे. 1-2 मिनटासाठी थंड होऊ देते. 2 मिनटं थंड झाल्यानंतर यामध्ये आपण बटाटा जो मॅश करून घेतला होता तो घालून घेतो आहे. हे बघा, आणि आता हे संपूर्ण मिश्रण एकजीव करून घ्यायचे. तर थोडं थंड झाल्यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर मी घालून घेते. बारीक चिरून घेतलेली होती, स्वच्छ धुवून ही कोथिंबीर यामध्ये मी घालून घेतली. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेते. जो रवा आणि बटाटा व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे या पद्धतीने हे संपूर्ण मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, तर व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार आता थोडेसे मीठ मी घालून घेणार आहे. साधारणतः 1 चमचा मीठ मी घालून घेतलं होतं. मीठ घातल्यानंतर यामध्ये आता अर्धी वाटी मी कॉर्नफ्लॉवर घालून घेतला आहे. कॉर्नफ्लॉवरने छान असे टेस्ट येते आणि असे खुसखुशीत अशा रिंग होतात. हे बघा, या पद्धतीने आता थोडंसं कॉर्नफ्लॉवर घालून घेतले. तुमच्या कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ घातलं तरी चालेल आणि असा कणकेचा छान गोळा होईल या पद्धतीने बनवून घ्यायचं आहे. हे बघा, आता ह्या गोळा मी हातावरती छान मळून घेते आहे आणि थोडंसं मैदा घालून आता मैद्याचं पीठ हे मी घालून घेतलं आहे आणि आता हे लाटून घेणार आहे. हाताने या पद्धतीने असं तुम्ही भाकरीसारखं थापलं तरी चालेल किंवा तुम्ही लाटण्याच्या साह्याने थोडंसं पीठ लावून या पद्धतीने लाटून घ्यायचं. फार पातळ असं लाटायचं नाही आहे किंवा फार जाडही नको आहे. आपल्याला त्याच्या रिंग बनवायच्या आहे, त्यासाठी जास्त पातळ असं लाटायचं नाही आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं लाटून मी घेते आहे लाटण्याच्या साह्याने. तुम्ही हाताच्या साह्याने पण थापून असं व्यवस्थित घेऊ शकता. आणि आता 2 शेपचे आपल्याला झाकण लागणार आहे. तेही मी मोठं झाकण घेतलं. या पुरीच्या आकाराने असे काप करून घेते आहे मी. हे मोठ्या साईजचं मी झाकण घेतलं होतं थोडंसं. एक डब्याचं झाकण किंवा ग्लासच्या साह्याने हे तुम्ही कट करून घेऊ शकता. हे बघा, या पद्धतीने आता उर्वरित जे आहे काप केलेलं ते मी साईडला काढून घेते. आता ह्या पुऱ्यासारखं कट करून झालं आहे. आता छोटी मी वाटी घेतली आहे आणि त्या साह्याने आतमध्ये कट करून हे बघा ह्या पद्धतीने अशी रिंग बनवून घ्यायची आहे. म्हणजे आतमध्ये जो भाग आहे तोही मी साईडला काढून आणि ह्या रिंग बनवून घेते. ह्या रिंग बनवल्यामुळे 2 आतमधला भाग आणि साईडचं व्यवस्थित शिजलं जातं
असं पिठूळ लागत नाही, म्हणून ह्या रिंग बनवून घेते. पुरी म्हणून आपण तळलं तर ते फार पिठूळ पिठूळ लागतं, म्हणून या पद्धतीने आपण रिंग बनवून घेतो. तुम्ही बघू शकता. हे बघा, आता ह्या संपूर्ण रिंग बनवून झाल्या आहेत माझ्या. आता आपण ह्या तेलामध्ये तेल अतिशय गरम करून घेतलं आहे आणि आता मध्यम आचेवरती ते तळून घ्यायचे. गरम तेलातच हे तळून घ्यायचे. तेल जास्त गरम हवं. आणि हे बघा, थोडासा कलर त्याचा चेंज होतो, म्हणजे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण हे तळून घेतो. तुम्ही बघू शकता या पद्धतीने संपूर्ण रिंग्स जे आहे रवा आणि बटाटा ह्याच्या रिंग्स तुम्ही लहान मुलांना नाश्त्यासाठी तुम्ही बनवून देऊ शकता, किंवा हलकीशी जर भूक लागली तर हेल्दी असा घरीच स्नॅक म्हणून तुम्ही बनवून देऊ शकता. कधीतरी टिफिनलाही तुम्ही ह्या बनवून देऊ शकता. अगदी छान होतात, खुशखुशीत होतात. हे बघा, या पद्धतीने आपण ह्या रिंग तळून घेतोय. संपूर्ण चॉकलेटी आणि सोनेरी रंग येईपर्यंत आपण तळून घेतोय, म्हणजे त्या व्यवस्थित शिजल्या जातात. हे बघा, तुम्ही बघू शकतात. याच पद्धतीने मी संपूर्ण रिंग तळून घेतल्यात. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली याबद्दल मला नक्की कमेंट करून सांगा. जर आवडली असेल तर लाईक करा. नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशनसाठी पटकन बेल आयकन क्लिक करा. चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटू आपण एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा आणि लहान मुलांना छान छान पदार्थ खायला द्या. आणि हा पदार्थ नक्की एकदा बनवून बघा. धन्यवाद.